Hi. It is the turn of solve examples or a solve problems on page number 28. This is the last portion of our theoretical parts. Then after that there will be a exercise. So first one, example. Sorali takes 20 seconds to carry a bag weighing 20 kg to height of 5 meter. How much power has she used? मग आता तिला 5 सेकंद लागलेले आहे की सॉरी 20 सेकंद लागलेले आहे 5 मीटर हाईटवर नेण्यासाठी 20 किलोची बॅग. तर तिथं पॉवर किती कंझ्युम झाली म्हणते किंवा किती पॉवर यूज झाली म्हणते. तर पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. ओके, पण जरी असलं तर आपल्याजवळ वर्क दिलेलं नाही आहे. वर्क दिलेलं नाही आहे तर मग जी इन्फॉर्मेशन आपल्याजवळ आहे ती पहिले लिहू. ओके, सो m is equal to 20 kg. Okay, then h is equal to 5 meter. h is equal to 5 meter. t is equal to 5. t is equal to 20 second. t is 20 second. Okay, मग आता इथे पाहिल्यावर असं लक्षात येईल किलोग्राम, मीटर and second. All these are the SI units. All these are the SI units. So there is no need to conversion. पण आता आपल्याजवळ काय आहे तर वर्क डन पाहिजे तर W is equal to Fs आहे. ओके, वर्क डन पाहिजे असेल तर W is equal to Fs आहे. Displacement is there. Yes, it is a height. 5 meter, no doubt, but force is not there. So, looking at this, we can easily find out force, and F is equal to mg. F is equal to ma. तर a च्या जागेवर आपण acceleration due to gravity कारण height वर येत आहे मग त्याच्यावर g काम करेल. Okay, so F is equal to mg. F is equal to mg. So we do have a m. And g is there on the surface of the earth. It is 9.8. So first we will find out f. Okay. After using this f, then we will get the work or work done. And with the help of this work done, we can easily find out the power. So this problem is for 3 marks according to the board. So आता आपण इथे लिहिलेलं आहे आणि मग हे जे काही करायचं आहे काय करायचं आहे तर फोर्स तिला अप्लाय करावं लागेल एवढ्यावर न्यायला. सो द फोर्स विच हॅज टू बी अप्लाइड बाय सोराली F is equal to mg. So mass is 20 into 9.8. Okay, so it is 196. It is 196 not 90 कारण तर असं होते. ओके, 196 0 येते तर मग एक नंतर डेसिमल पॉइंट. सो इट विल बिकम्स 196.0. दॅट फोर्स इज न्यूटन. दॅट फोर्स इज न्यूटन. ओके, तर बघा इट इज 196 न्यूटन. म्हणून मग आपण असं पण केलं तरी चालेल 196. there is no need to give this decimal point. ओके, आफ्टर सॉल्विंग दिस मग 196 झालेला आहे. ओके, तर हे आपलं काय आलेलं आहे तर फोर्स आलेला आहे. मग आता आपल्याजवळ फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे. सो वी कॅन इझिली फाइंड आउट वर्क. आणि म्हणून मग वर्क डन बाय सोराली टू कॅरी द बॅग टू अ हाईट ऑफ 5 मीटर and that is W is equal to Fs. Force is 196 into 5. ओके, सो मग याला सोडवल्यावर आपल्याला उत्तर येईल 980 जूल. इट इज 980 जूल. मग आता वर्क डन सापडला आपल्याला. आता आपण किती पॉवर लागली ते काढायचं आहे. तर पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. दॅट इज W अपॉन T. ओके, सो W इज 980 upon is 20. So it is 49 watt. So it is
टी इज इक्वल टू 40 सेकंड बिलकुल नाही, जे आम्ही चुकवलेलं आहे. कारण टी आपलं जो किती दिलेला आहे तर गणितात 20 सेकंद दिलेलं आहे, पाहून घ्या. आणि त्यांनी मग Q1 मध्ये मांडताना टी इज इक्वल टू 40 सेकंद लिहिलेला आहे. पण गणिताच्या अकॉर्डिंगली जर आपण गेलो तर 20 सेकंदच आहे, वाचून घ्या. सोराली टेक्स 20 seconds टू कॅरी अ बॅग weighing 20 kg to a height of 5 meter. ओके, आणि Q1 मध्ये त्यांनी लिहिलं m is equal to 20 kg, h is equal to 5 meter and t is equal to 40 सेकंद लिहिलेलं आहे. तिथे पुस्तकात चुकलेलं आहे. सो इट इज t is equal to 20 सेकंद. आणि मग म्हणून आपण वर्क डन 980 आहे डिवाइडेड बाय 20, सो इट इज 49 वॅट असं येते. तर इच्छानुसार जर गेलं तर गणित बदलवावं लागेल. मग तिला 40 सेकंड लागते असं सांगावं लागेल. Otherwise, according to the problems, its answer is 49 watt. Remember this. So there is wrong given only. Okay. So she used the power 49 watt. That is the answer. सर्वात शेवटचं स्टेटमेंट काय? She used. That is she means so. Ali used the power 49 watt. Now example number 2. Example number 2. A 25 watt electric bulb is used for 10 hours every day. Okay? मग आता प्रत्येक दिवशी 10 तास वापरलेला आहे 25 वॅटचं लाईट. पहा, a 25 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consume each day? प्रत्येक दिवशी मग किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होईल? ओके, पॉवर किती आहे? 25 वॅट. सो P इज इक्वल टू 25 वॅट. ओके, देन P इज इक्वल टू 25 वॅट. मग तिथे डब्ल्यूचं कामच नाही आहे, तर ही 25 वॅट 25 वॅट म्हणजे किती? तर किलोग्रॅम मध्ये पाहिजे आपल्याला. सो दिस मस्ट बी डिवाइडेड बाय 1000. ओके, सो इट किलोवॅट. ओके, तर मग 1 2 3, सो आफ्टर 3 0.025 kg वॅट. ओके, 0.02 kg वॅट. That is kilowatt. म्हणजेच काय म्हणू आपण त्याला? किलोवॅट म्हणून. सो इट इज याला असं म्हणून लिहिता येते किलोवॅट. ओके, पण ही किती आहे? तर किलोवॅट आहे. किलोवॅट जळत आहे तर किती? पहा, a 25 watt electric bulb is used for 10 hours every day. 10 तास वापरलेला आहे. आणि मग त्यासाठी एनर्जी किती लागली? तर एनर्जी कंझ्युम ओके, एनर्जी कंझ्युम म्हणजे काय? तर मग किती पॉवर वापरली आणि किती टाइम साठी, दॅट विल गिव्ह अस द एनर्जी कंझ्युम. सो द पॉवर इज 0.025 into 10. So the answer is 25. Okay, आणि हा डेसिमल पॉइंट इथे होईल. सो the answer is 0.25. कारण 10 आहे. 10 म्हणजे काय? आता हा डेसिमल पॉइंट इकडे होईल. सो इट बिकम्स 0.25. इट इज किलोवॅट आवर. ओके, का बरं? तर पॉवरचं युनिट आहे किलोवॅट आणि काय आपण 10 आवर असं घेतलेलं आहे. सो 0.25 किलोवॅट आवर म्हणजेच 0.25 युनिट वापरलेलं असेल. जर समजा 25 वॅटचा लाईट आपण 10 तासासाठी जर वापरला कंटिन्यू 25 वॅटचा लाईट, तर दिवसभरात 0.25 किलोवॅट आवर म्हणजेच काय? 0.25 युनिट वापरलेलं असेल. 1 युनिट.
So this is regarding the solve examples. ओके, आणि मग तिथे P इज इक्वल टू 25 दिलेलं आहे, W ची गरजच नाही आहे, त्याला आपण पुढे किलोवॅट मध्ये कन्वर्ट केलं आणि मग बाकी गणित सोडवलं. And these are the solve examples which we have to solve and very cautiously looking at. आणि मग असे आपल्याला सोडवायचे आहे. 20 सेकंडचे 40 सेकंड होतात. पॉवरचं ते 25 वॅट, कारण त्याने काय केलं तर पॉवर त्यानंतर 25 नंतर कॉमा दिला, देअर इज नो नीड, दॅट इज पॉवर वॅट, बट 25 वॅट असं पाहिजे आणि मग ते बरोबर होते. सो नेक्स्ट टाइम वी विल solve the following examples, that is question 5, and then this chapter is going to be finished. So till then, bye.